नमस्कार. कथेचं नाव पंचम. लेखक अक्षय संत. पंचम. पंचम गेला तेव्हा पंचम समजण्याचं वय नव्हतं, आणि जेव्हा ते वय आलं तेव्हा जगात सगळं होतं, पण पंचम नव्हता. टेक्नॉलॉजी होती, डॉल्बी डिजिटल होतं, बास बूफर्स होते, सगळं होतं, फक्त पंचम नव्हता. तो नव्हता असं तरी कसं म्हणायचं? त्याच्यानंतर आलेले जवळजवळ सगळे संगीतकार त्याच्याच पावलावर पाऊल टाकून ओरिजिनॅलिटीचे ढोल पिटत होते. नव्या सहस्त्रकाराच्या उंबरठ्यावर रिमिक्स नामक प्रकारानं घातलेल्या धुमाकुळात निम्मी गाणी पंचमचीच तर होती. बाकीच्यांचं राहू दे. दस्तूर खुद्द आशाताईंनाही या लाटेत उतरून राहुल अँड आय सारख्या अल्बममधून पंचमला नव्या पिढीच्या संगीतात खेचून आणलं होतं. पिया तू अब तो आजाच्या व्हिडिओमध्ये थिरकणारी सोनाली बेंद्रे किंवा काटा लगामुळे रातोरात घराघरात पोचलेली शेफाली जरीवाला या पंचम नावाच्या महावृक्षाच्या पुन्हा उगवलेल्या फांद्या आहेत. त्यानंतर अर्थातच झनकार बिट्स किंवा दिल विल प्यारवार सारख्या सिनेमांमधूनही बॉस कौन था, बॉस कौन है वगैरे म्हणत पंचम पुन्हा पुन्हा येत राहिलाच. पण या सगळ्या गदारोळात खरा पंचम मात्र कुठेतरी हरवल्यासारखा वाटत होता. आजही वाटतो. कधी कधी डोकं वर काढतो तो. एखादा शंतनू मोहित्रा पियू बोले किंवा रात हमारी तो सारखं काहीतरी भन्नाट घेऊन येतो, किंवा जतीन ललित होश वालो को खबर क्या सारखी नितांत सुंदर गझल आणतात, तेव्हा उगीचच वाटून जातं ही पंचमची देण आहे. आज तो असता तर हे असंच काहीतरी त्यानं नक्की केलं असतं. बाजार नियमानुसार विधू विनोद चोप्राला आधी ढिंच्याक चाल ऐकवणारा आणि चोप्रानं झापल्यावर 8च दिवसात त्याला पुन्हा घरी बोलवून आपल्याच वडिलांच्या रोंगीला 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 रे वरून सुचलेलं कुछ ना कहो देणारा पंचमच होता. पंचम संपला म्हणता म्हणता पंचम इज बॅक अशी द्वाही फिरली आणि 1942 अ लव्ह स्टोरीचे सूर हवेतून विरायच्या आत पंचमच विरून गेला. साला, कलाकाराचं आयुष्य हे असंच असतं का? कॉलेजच्या दिवसात रात्रीच्या वेळी कुठल्या तरी दुकानाच्या कट्ट्यावर आम्ही एक नाईटी वोडका आणि एक स्प्राईट घेऊन बसायचो. अर्धा स्प्राईट घशात ओतायचं आणि मग त्याच बाटलीत वोडका मिक्स करून चारात हुक्क्यासारखी आळीपाळीने फिरवत राहायची. जरा घसा ओला झाला की एकेकाला कंठ फुटायचा आणि स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात पंचमची मैफिल रंगायची. मग त्याच बाटलीवर गाडीची चावी आपटत चुरा लिया है तुमने जो दिल को चा पीस तयार व्हायचा. एखादा दर्दी तुटलेल्या नात्याची आठवण काढत मेरी भिगी भिगी सी म्हणता म्हणता रडायला लागायचा. एखादा कोणीतरी 2 घोटातच जास्त झालेला उगीच धतिंग करत रस्त्यावर यम्मा यम्मा म्हणत नाचायला लागायचा, तर कोणी घशातून नुसतीच हवा सोडत पिया तू अब तो आजा सुरू करायचा. आणि सगळेजण एका सुरात मोनिका ओ मोनिका माय डार्लिंग केकटायचे. आई शपथ, खरं सांगतो, खिशाची कडकी, भविष्याचा अंधार, ब्रेकअप्सची फ्रस्ट्रेशन्स आणि बाकी केवढं काय काय एका झटक्यात बाहेर निघायचं त्या ओरडण्यातून, त्या नाचण्यातून. पंचम आणि त्याची गाणी म्हणजे त्या काळात आमच्यासारख्या दुनियादार कडक्यांचा स्ट्रेस बस्टर होता. क्वचित कधीतरी पंचम व्यसनी लोकांची कोणाच्या तरी घरी जॅमिंग सेशन्स पण रंगायची. गिटारच्या स्ट्रिंग्स थिरकायला लागायच्या आणि पंचमच्या होत्या नव्हत्या तेवढ्या सगळ्या गाण्यांची उजळणी व्हायची. त्याही आधी रात्री मित्राकडे अभ्यासाला म्हणून जायचं.
मध्यरात्री बाहेर पडून स्वारगेटला मस्त भुर्जी आणि चहा हाणून घरी यायचं आणि डीम लाईटमध्ये सिगारेटच्या एकेक्या पफसोबत तिघात एक वगैरे धुरकट अंधारावर चरे उमटायला लागायचे। रोज रोज आँखों तले एक ही सपना चले, रात भर काजल जले, आँखों में जिस तरह ख्वाबों का दिया जले। किंवा तुमसे मिली जो जिंदगी हमने अभी बोई नहीं, तेरे सिवा कोई न था, तेरे सिवा कोई नहीं। एक एक शब्द, एक एक सूर सतत तोवर काहीतरी न हरवलेलं शोधत जाण्याची वाट दाखवायचा। आम्ही जायचो शोधत आणि एका क्षणी एकदम चकवा लागायचा। तुमने तो आसमान बिछाया, मेरे नंगे पैरों में जमीन है, बातें भी तुम्हारी आरज़ू हो, शायद ऐसी जिंदगी हसीन है। छायला म्हणजे इतक्या वेळचं सगळं धुरकट मळप मायाच होतं तर। माया आपल्या वेदांमध्ये अद्वैत तत्वज्ञान सांगितलंय। नेती नेती हेही नाही आणि तेही नाही। पंचमचे सूरही त्याच मायेनं गुंफल्यासारखे वाटतात। काही आहे म्हणता म्हणता निसटून जाणारं, काहीच नाही म्हणता म्हणता गवसणारं, असं काहीतरी आहे त्याच्या सुरात। सकाळच्या निशब्द प्रहरी, रणरणत्या उन्हातल्या तापल्या दुपारी, एखाद्या पावसाळी संध्याकाळी किंवा मग बेदाग कातर रात्री काहीतरी रसरसून उफाळून येतं त्याच्या सुरांमधून। ते सगळे क्षण ओंजळीत घट्ट धरून बसावंसं वाटतं अशा वेळी। और इस पल में कोई नहीं है, बस एक मैं हूँ, बस एक तुम हो। करेक्ट, हेच आणि असंच हा करा पंचम असतो। 90च्या घोटासारखा गर्द, सिंगल मालच्या सिपसारखा खानदानी आणि त्या धुरकट रात्रीसारखा मायावी। पंचम असतोच आपल्यासाठी, कधीही कुठंही कसाही। मग कितीही ओरडून विचारा, बॉस कौन था, बॉस कौन है, वेगळं उत्तर द्यायची गरजच नसते, इतका तो अविभाज्य असतो। मिस यू बॉस, मिस यू। धन्यवाद। वल्लरी प्रोडक्शनचं हे यूट्यूब चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।